भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे। भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये याची अधिकृत घोषणा आता होणार आहे। उद्या भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि याच बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी भाजपकडून नियुक्ती केली जाऊ शकते। तर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत हे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण 5 तारखेला शपथविधी होतोय। सुशांत, हे तर आपल्याला समजलंय, मात्र अजूनही भाजपचा विधिमंडळ गटनेता मात्र निश्चित होत नव्हता। उद्याच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार का? अगदी बरोबर आहे रिद्धी। मुख्यमंत्री कोण होणार हे आता अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे। देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि 5 डिसेंबरला ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र भाजपने अजूनही त्यांचा विधिमंडळ पक्षनेता का निवडला नाही याची चर्चा सुरू होती। मात्र जे आपल्याला भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उद्या भाजपचा विधिमंडळ पक्षनेता जो आहे तो निवडला जाईल आणि देवेंद्र फडणवीस हे आता विधिमंडळ पक्षनेते जवळपास निश्चित झालेले आहे। उद्या फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। भाजपच्या सर्व आमदारांना आता मुंबईत येण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि उद्या कदाचित संध्याकाळी भाजपच्या सर्व आमदारांची एक मुंबईत बैठक होईल आणि यामध्ये विधिमंडळ पक्षनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। अर्थातच देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेते असतील हे आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो। आता जवळपास या बातमीवर देखील शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। उद्या फक्त जर मीटिंग झाली भाजपच्या आमदारांची तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र रिद्धी एक गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी जर नियुक्ती झाली तर उद्याच त्यांचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करणार का की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देखील त्यांच्या नावाची घोषणा करणं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण 5 तारीखला जो शपथविधी आझाद मैदानात होणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतील तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या काही दिवसांपासून सुरू आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहेत का की एकनाथ शिंदेच्या पक्षातून इतर कोणी उपमुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।